सो गाईज इट्स डे 2 इन चर्च गेट आणि आम्ही आता चाललोय लंच करायला डॉमिनोजमध्ये. सो गाईज आता आम्ही पिझ्झा खाल्लेला आहे आणि मम्मीसाठी पार्सल घेतलं आहे. सो गाईज आम्ही पिझ्झा खाऊन आलेलो आहे आणि आता आमचं बिर्याणी खायचं मन करत होतं म्हणून बिर्याणी खातोय. आणि बघा दीक्षा. गाईज आता आम्ही निघतोय. बाय बाय दीक्षा. हा डायरी रिक्षा आहे. बाय बाय दीक्षा. बाय बाय अण्णा. आता काय राहा मगाशी वस्तून बोलते गाईस की जा जा आताच निघाले तर बोलते राहा. डॅडीला असं काय टाकतेस. बघा कुठून चल चल काकी बाय. हा आता जाते यांच्यासोबत. अरे उद्या जा. बाय बाय काकी. अरे दीक्षा बोलली काय जावा विचारा नाही तर काय आता दरवाजा चालू. हा आता नाही तर काय दरवाजात नको आता दरवाजा. बाय बाय. आम्ही बाहेर आलेलो आणि दीक्षा बघा आम्हाला घ्यायला आली आहे रस्त्यावर. अरे ती कधीपासून आवाज देते रिया रिया. अरे माहिती आहे मी बोलली तर बोलते शपथ आहे वगैरे बोलते काकी. अरे कुठं उद्या जा. मम्मीचा होत नाही. हे बघा का दीक्षा आम्हाला परत रस्त्यावर घ्यायला आले. साईडला गाड्या आला. डिसिजन इज स्टिल पेंडिंग. शुड वी स्टे और गो. काय करतेस. ही बघा दीक्षा. 1 रुपये धरा. 1 रुपये कशाला. आम्ही परत आलेलो आहे घरी. आमच्या बिना यांना करमत नाही आहे गाईज. मम्मी काय असते काढा तर त्याचा चुरा होईल. हे आम्ही आज सरकारी भंडारमध्ये गेलो होतो. तर आज सरकारी भंडार आम्ही शॉपिंग केलेली आहे. अण्णा घेऊन आलेले आहेत. अण्णांनी हे सर्व खाऊ घेऊन आलेले आहेत. बघा हे दाखव पुढे. चॉकलेट्स अँड मेनी मोर. बंद करते आता. मम्मी आता आम्ही इथे मेकअप सेशन करतोय. हे बघा गुडू दीक्षाचा मेकअप करते आणि मम्मी माझा मेकअप करते. हा दीक्षाने गुडूचा मेकअप केलाय. चल बघा गाईस गुडू कशी दिसते. गुडू बघ. मम्मीचं दाखव. आणि मम्मीचा मेकअप मी केलाय गाईस. ग्लिटर ग्लिटर. सो गाईस आम्ही आलेलो आहेत आता इथे गेट ऑफ इंडियाला. आणि गाईस इथे लग्न पण आहे. हे बघा इथे एंट्रन्स आहे आणि इथे त्यांनी पूर्ण डेकोरेशन केलं आहे. इथे क्लिअर दिसत नाही आहे. बघा गाईस आम्ही इकडे आलो आहे आणि इथे आम्हाला एक हे बघा गोल्डन मॅन दिसलाय. गोल्डन मॅन. ही डोंट नो दॅट वी आर शूटिंग हे. आणि हे बघा ताज हॉटेल. रिस्पेक्ट हिज प्रायव्हसी प्लीज. येस. आणि गाईज हे बघा ते आता परत स्टॅच्यू होणार आहेत गाईज. हे बघा इज अ गोल्डन स्टॅच्यू मॅन. येस. इफ यू डोंट नो. आम्ही घरी आलेलो आहे आणि आज जेवणाला मस्त खेकड्यांचं कालवण बनलंय. जेवायला बसलेत. सो गाईस आता हे लोक केक बनवतात. रात्रीचे
1 वाजता हे लोक केक बनवत आहेत. बाय एवढं बिस्किट टाकलंस हे. आणि आम्ही आता केक बनवतोय कारण मला क्रेविंग होत होती की केक खायचा आहे. मग आम्ही रात्रीचा 1 वाजता केक बनवतोय. वॉच आता केक ठेवलेला आहे शिजायला. लेट सी कसा म्हणतो. कशाला ठेवलं त्याच्यावरतीच हे केकच्या वरती आपण थोडंसं क्रम्स टाकायसाठी आम्ही हे ठेवलेलं आहे. दिशाने ते केकच्या वरती टॉपिंग टाकायसाठी ते आमंड्स कट करतोय. सो गाईस केक झालेला आहे. दिशान काढतोय प्लेटमध्ये. केक बघा गाईस. बघू दे. गाईस क्रीम लावलेलं आहे तर दिशान त्याला डेकोरेशन करतोय. असं स्टिक कर ना त्या चॉकलेट स्टाईलनी टाक असं स्टिक. सो गाईस ही आता चॉको चिप्स कट चॉकलेट फ्रोझन चॉकलेट स्टिक करायसाठी झालेलं आहे डेकोरेट. बघा मस्त होता. हे बघा फक्त एवढूसाच राहिलाय. केक वॉज ऑसम है ना दिशान. डिलिशियस. सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे घरी सकाळी 7 वाजता. आणि बघा दीक्षा आम्हाला सोडायला येते. बाय बाय दीक्षा. डिसेंबरला. सो गाईज आम्ही फायनली आता घरी आलोय. आणि ही बघा आई आम्हाला मिस केलंस का नाही केलं. सो गाईज आता रिद्धीच्या स्कूलमध्ये फनफेअर आहे तर आम्ही आता जस्ट घरी आलोय. आणि आता रेडी होऊन आम्ही फनफेअरला चाललो. आणि तिला माहिती नाही की आम्ही येणार आहे. बघूया ती काय रिॲक्शन देते. कीप वॉचिंग गाईज. सो गाईज आता आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही निघालोय शाळेत जायला. आणि रिद्धीने पण तिकडे पाणीपुरीचा स्टॉल उघडला आहे. आणि तिला माहिती नाही की आम्ही पण चाललोय. आणि बघूया ती कशी स्टॉल चालवते. आम्ही रिद्धीच्या स्कूलच्या बाहेर आलेलो आहे. रिद्धीची स्कूल आहे इकडे. चले. आणि हे बघा किती सारे पोरं आहेत. हे बघा गाईज. असं काय वाटतं आम्हाला. हे बघा इथे सर्वीकडे असे स्टॉल लागले. ते सर्व लहान स्कूलच्या पोरांनी स्टॉल लावले आहेत आणि सर्व खायला आले आहेत. आणि ही बघा रिद्धी इथे आहे. ही बघा पाणीपुरी विकते. ही बघा इकडे रिद्धी आहे पाणीपुरीचा स्टॉल लावून. टको हाय कर. काहीच आम्ही इथे आलेलो आहे. आणि आता आम्ही इथे एका स्टॉलवरून चायनीज बेल घेतलेली आहे खायला. आणि आता आम्ही मंचुरियन घ्यायला जातो आहे. बघू कशी आहे चायनीज बेल. हे 3rd स्टँडर्डच्या पोरांकडून घेतले आम्ही. मंचुरियन संपलेले म्हणून मी परत एका व्यक्तीकडे पाणीपुरी खायला आली आहे. गॅस करा ते कोण आहे. रगडा चाट खायला आली आहे. हा हे ह्याचा आहे ना चम्मच त्याने खायला. घे कुठून. आणि काहीच ते आमच्याकडून पण पैसे चार्ज करते 15 रुपये. नेक्स्ट आम्ही खातोय इडली. गुडी दे बघ. इडली खातोय. आता आम्ही घेतलेला आहे मंचुरियन. आणि आता आम्ही चाललेलो आहे ना कपकेक. गाईज कपकेक रेडी होतोय. सो गाईज आम्ही आता इथे कपकेक घेतलेला आहे. आम्ही ढोकळा खायला आलोय. नेक्स्ट रुपाकडून खातोय. तिची मैत्रीण आहे गाई. मला सो गाईज आता आम्ही गोला घेतोय. आता आम्ही गोला घेतलेला आहे.
आणि रिद्धी उन्हामध्ये मगासपासून काम करून दमले म्हणून तिच्यासाठी पण एक गोला आणलाय. और ये रिया दीदी क्या बोलते हैं उसको, बस बंद कर, कैंडी, फ्लॉस कैंडी, कॉटन कैंडी खाते हुए, ये रिद्धि पानी पूरी बेचते हुए. गाईज आता हे बघा सर्व बंद झालेलं आहे बघा, सर्व स्टॉल खाली झालेले आहेत, ऑलमोस्ट सर्व खाली झालेत आणि आम्ही पण बंदच करत होतो. पण तेवढ्यात रिद्धीचे लास्ट कस्टमर झाले, मग रिद्धी तिच्या लास्ट कस्टमर्सला देऊन मग आम्ही जाणार. स्टॉलचं बघा पॅक वगैरे सर्व सामान करून झालेलं आहे आणि आम्ही आता लास्ट हे गोला खाऊन घरी चाललोय. इट इज फ्री मै. गाईज आता रिद्धी प्रॉफिट बघते तिचा. सो गाईज 800 रुपयाचा इन्व्हेस्टमेंट होता आणि वर मला 500 रुपये एक्स्ट्रा भेटलेले आहेत. तिचा 1300 रुपये झाले आहेत टोटल गाईज. व्हेरी गुड. सो गाईज मी इथेच व्हिडिओ एंड करते. आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय. बाय.